आम्ही आता आलोय पुण्यातील सारसबाग मध्ये। बघा आपण जस्ट आतमध्ये एंटर केलंय। इथनं बघा हा असा व्ह्यू दिसतो। दृष्टी नसून सुद्धा ते व्यवस्थित कचरा टाकतायत आणि आपल्यासारखे बघा व्यवस्थित माणसं सगळ्यांना दिसते आणि ते सगळे कचरा पसरत बसलेत बघा। अरे पक्षी कसलेत। गाईज या साईडला बघा एकावर किती मस्त विश्राम करतात। गाईस एवढी छान वाईब येते ना। गाईस हा पक्षी बघा कुठला माहिती नाही पण त्याने पोच बघा किती मस्त दिली आहे। कासव पण आहे बघा खाली आणि हा बघा किती मस्त थाटात बसलाय। आतमध्ये बघा फुलं वगैरे किती सुंदर असते। आम्ही मस्त आतमध्ये एन्जॉय करतोय बघा, एकदम छान फिरतोय। पाऊस वगैरे काय अजून आलेला नाही बघा। तुम्ही जर कधी इथे इव्हिनिंगला वगैरे आलात नाही तर बसण्यासाठी बघा किती सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण मन इथं हलकं होऊन जातं बघा, एकदम शांत होतं आपलं मन। ही चेअर पण बघा पूर्ण लाकडाचंच मस्त दिसते नाही का तुम्हाला असं, आणि इथे फील पण छान येतं। जस्ट इथे आता रिलॅक्स बसलो बघा, थंड हवा सुटली, एकदम छान असं वाटतंय। थोडेसे डुलकी पण घेऊयात तिथे, असं मन झालं बघा आता। श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे। आणि या साईडला बघा आपले छत्रपती संभाजी महाराज आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज। आणि हा बघा बाहेरचा परिसर आहे। आपण आता जस्ट आतमध्ये एंटर करूया। पण तिकडनं एंट्री घेतलेली की इकडनं एक्झॅक्ट समोर बघा सिद्धिविनायक मंदिर सारसबाग। गर्दी पण बघा थोडीफार गर्दी आहे। आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती पण तरी बरंच मी शूट केले बघा। इथे नाश्त्यासाठी बघा किती छान छान इथे पदार्थ आहेत। इथे बघा ओली भेळ सुद्धा भेटेल।